अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचण्यास घेतलेली आहेत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांचे लिखित जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचण्यास घेतले आहे. त्यात स्थानातील भाषांचा प्रभाव या संदर्भात एक गोष्ट सांगतो. एक हलक्या कानांचा राजा होता. त्याचे सल्लागार मंडळ म्हणजे सगळी एकापेक्षा एक दुष्ट मतलबी अशी चांडाळ चौकडीच होती. त्या सगळ्यांनी मिळून एकदा राजाला असा सल्ला दिला की आपल्या राज्यात जेवढे उंट आहेत त्या सगळ्यांना पकडून कामाला लावणे. त्याप्रमाणे त्याने दवंडी पेटवली. ती दवंडी ऐकून राज्याच्या सीमेजवळ जंगलात राहणारा एक कोल्हा वेगाने पळत राज्याबाहेर जाऊ लागला. दवंडी देणाऱ्याने त्याला आश्चर्याने विचारले की आम्ही तर उंटांबद्दल दवंडी पेटली आहे, तुला पळायचं काय कारण आहे? त्यावर तो कोल्हा उपरोधाने म्हणाला, अहो काय सांगावे, हे दुष्टांच्या सल्ल्याने चालणारे राज्य आहे. ते दुर्जन उद्या राजाला माझ्याविषयीही सांगतील की हा उंटच आहे, कोल्हा नाही. मग राजा मला देखील पकडून कामाला लागेल. जिथे दुष्ट लोक दुर्जन असतात तिथे त्यांचे दुष्ट भावही असतातच. तसेच जेथे संत सत्पुरुष सज्जन असतात तेथे सात्विकतेचाच अनुभव येतो. सात्विक रस हा त्या शृंगार रसाच्याही डोक्यावर पाय देणारा असतो. त्यामुळे एखाद्याच्या अंतःकरणात शृंगारासारखे प्राबल्य जरी असले तरी सिद्धस्थानी जाताच तेथील सात्विक रस त्या शृंगार रसाला तात्पुरते दाबून त्याच्या अंतःकरणात वैराग्य जागे करतो. पण पाखंडी मनुष्याचे कर्मच त्याला तेथेही नडते व ते त्याला काही काळाने पुनश्च त्याच्या मूळ स्वभावात ओढून येते. श्री माऊली येथे म्हणतात की जे येणे माने वरवंट आणि तेसेची अतिचोखट, जेच अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. आता श्री माऊली सांगतात त्याप्रमाणे ते सिद्धस्थान अतिचोखट का असते आणि त्याचे अधिष्ठान प्रकट कसे दिसते हे आपण पुढील प्रवचन सेवेत बघू. हे आजपर्यंत आपण जे वाचला हा प्रकार हा मित्रमंडळ साधना केंद्रात 15 एप्रिल 93 रोजी पुणे येथे प्रवचन झाले त्याचा भाग आहे. आज आपण पुढे प्रवचन 8वे मग निवांता येथेची असिजे हे प्रकरण पाहूया. हे राज्यभर सांडिजे मग निवांता ऐसे जी असिजे, ऐसे शृंगार्याही उपजे देखते खेचो. मागच्या प्रवचन सेवेत आपण या ओळीचे थोडे चिंतन केले होते. संतांनी वसविलेल्या स्थानाचे महात्म्यच असे असते की एखादा विषयी शृंगारी पुरुष जरी त्या स्थानी आला तरी त्याच्या मनात देखील वैराग्यभाव उत्पन्न होतो. माझे राज्य, माझे वैभव वगैरे सगळे गेले तरी चालेल, पण मी याच जागेवर शांतपणे राहीन अशी सदिच्छा त्या स्थानाच्या महात्म्यामुळे त्याच्याही मनात आपोआप उत्पन्न होते. धनेश्वर ब्राह्मणाची गोष्ट या संदर्भात पद्मपुराणाच्या उत्तरखंडात धनेश्वर नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आलेली आहे. धनेश्वर हा ब्राह्मण असूनही रस, कांबळी आणि तांबड्याचा व्यायाम करीत असे. तसा निषिद्ध कर्मातूनही त्याने भरपूर धन कमावले होते. तो अत्यंत भोगासक्त होता. मदिरापान, वेश्यागमन, मिथ्या भाषण हे त्याला नित्याचेच होते. एकदा काही सामान विकण्याकरता व खरेदी करण्याकरता तो नर्मदेच्या काठावर असलेल्या माहिष्मती नगरीत आला. तेथे त्याने अनेक शैव आणि वैष्णव साधू बघितले. वेगवेगळ्या तऱ्हेने उपासना करीत असलेले अनेक साधक बघितले. त्या तीर्थक्षेत्री अनेक लोक पुराण श्रवण, व्रत, अनुष्ठान, देवांचे उत्सव, दान, पुण्य आदी करीत असत. हे सगळे बघत तो महिनाभर त्या
त्याच नगरीत राहिला. त्याचे मन हळूहळू तेथेच रमायला लागले. त्याला कुठेतरी असे वाटू लागले की आपण धन वैभव कमावण्यात उगीचच आयुष्य गमावले. सिद्धस्थानाचे ते महात्म्यच असते. तो रोज नर्मदेत स्नान करीत असे. त्या नगरीतील सर्व उत्सवादी बघत असे. अशा दिनक्रमात तो आपले घरदार विसरूनच गेला होता. त्याच दरम्यान एकदा धनेश्वर नर्मदेच्या तटावरून फिरत असताना अचानक एक काळा साप आला आणि त्याने त्याला दंश केला. त्याच क्षणी धनेश्वर धारकन जमिनीवर कोसळून मरण पावला. ते दृश्य बघून लगेचच तेथील शैव आणि वैष्णव मंडळी धावून त्याच्या भोवती गोळा झाली. तो अगं मी रेकॉर्डिंग करतोय ते उचलून घे बरं का, सरकवू नकोस. रोजच तेथे येत असल्यामुळे त्या सगळ्यांच्या परिचयात झालेला होता. त्याने तीर्थ शिंपून कानात भगवान नाम सांगून त्याला शुद्धीवर आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यांचा काही उपयोग न झाल्याने तो मृत झालेला आहे हे जाणून सर्वांनी मिळून त्याचा दाह संस्कार केला. त्याच्या यातना देहाला घेऊन यमदूत वर यमपुरीला संयमनीपुरीला गेले. आयुष्यभर त्याने सर्व तऱ्हेची पापे केली होती. त्यामुळे यमदूत त्याला समोर घेऊन आल्यावर चित्रगुप्त म्हणाला, याला सर्व नरकांमध्ये फिरवले तरी याची शिक्षा संपू शकत नाही. याने पृथ्वीवर राहून एकही पुण्याचे काम केलेले नाही. म्हणून मग यमदूताने त्याला सर्वप्रथम कुंभीपाक नामक नरकामध्ये आणले. असे कुंभीपाक आणि तंवालुका, अंधतमेस, कर्कच, असिपत्रवन, अर्गला, कूटशार्मली, रक्तपूष वगैरे 8 मुख्य नरक आहेत. कुंभीपाक नरकामध्ये मोठमोठ्या कढयांमध्ये तेल उकळत ठेवलेले असते व यातना देहांना शिक्षा करण्यासाठी त्यामध्ये टाकले जाते. नरक हा यातनांचा मनोमय भोग असतो. त्याचा जीवाला खरे तर प्रत्यक्ष त्रास होत नसतो, पण वासना संस्कारांमुळे मिळालेल्या यातना देहाच्या शिक्षांमुळे दाह होतो. त्या देहाला सर्व यातना जाणवतात. जीवाला ते क्लेश मानसिक यातनारूपाने भोगावेच लागतात. जीव तीच शिक्षा भोगत असतो. अजब स्थान महात्म्य. धर्मेश्वर ब्राह्मणाला म्हणजे त्याच्या यातना देहाला यमदूतांनी कुंभीपाकातल्या उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. पण आश्चर्य असे की ते उकळलेले तेल लगेच थंड झाले. त्याला काहीही यातना झाले नाहीत. ते दृश्य पाहून तिथल्या यमदूतांना व यमराजाला अतिशय आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले की असे कसे झाले. तेवढ्यात देवर्षी नारद मुनी वीणा वादन करीत तेथे आले. ते त्याला म्हणाले की याने जरी अनेक पापे केलेली असली तरी स्थान महात्म्यामुळे का होईना याच्या ठिकाणी काहीतरी वैराग्य उत्पन्न झाले होते आणि त्या वैराग्यामुळेच हा त्या तीर्थस्थानावर टिकून राहिलेला होता. तेथे राहून सज्जनांच्या संगतीमुळे दान, यज्ञ, व्रत, वैकल्ये इत्यादी बघितल्यामुळे याचे मन पवित्र झाले आहे. त्या योगे व तीर्थवासनांमुळे याची आधीची सर्व पापे नष्ट झाली आहेत. त्यामुळे याला आता फक्त नरकाचे दर्शन घडवा आणि नंतर यक्ष योनीत जन्माला घाला. त्याप्रमाणे मग यमदूतांनी त्याला उरलेल्या सप्तनरकांचे नुसते दर्शन करवले आणि नंतर यक्ष योनीत जन्म घेण्यासाठी पाठविले. संतांनी देवतांनी बसविलेल्या स्थानांचे महात्म्य असे अजब असते. ऐसे शृंगार्या ही उपजे देखत खेवो. एखादा मनुष्य जरी कितीही विषयी असला तरी त्याला देखील अशा पवित्र सिद्धस्थानी परमार्थाची आस्था निर्माण होते. आता विषयी किंवा शृंगारी मनुष्य कुणाला म्हणतात तर ज्याच्या मनात अहर्निश कुठले तरी विषयभोगाचेच विचार जागृत असतात
त्याला विषयी असे म्हणतात. म्हणजे अशाश्वत क्षणभंगूर गोष्टींची आवड ज्याच्या चित्तामध्ये असते, चिरकाल व टिकणाऱ्या गोष्टी ह्या ज्याच्या उपभोगाच्या शृंगाराचा विषय असतात त्यालाच विषयी असे म्हणतात. शाश्वत व सदैव टिकून राहणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे परब्रह्मतत्व. त्या शाश्वताचे, त्या सत्याचे, सत्वाचे चिंतन त्याच्या चित्तात आलेले असते. त्याला मात्र विरक्त असे म्हणतात. विरक्तीचे मनाला आलिंगन. विरक्ती ही विषयांना निष्प्रभ करते, पण तसे विषय हे विरक्तीला कंपित करू शकतात काय? तर काही वेळा करू शकतात आणि काही वेळा नाही. विरक्ती जर पक्की स्थिर असेल तर त्या स्थिर विरक्तीला विषय कंपित करू शकत नाही. पण विरक्ती जर का कच्ची अस्थिर असेल तर मात्र तिला विषय लगेच निष्प्रभ करतात. श्री माऊली म्हणतात की अशा सिद्धस्थानाच्या प्रभावाने जी विरक्ती उत्पन्न होते ती विषयांना काही काळ तरी निष्प्रभ करते. विषयी शृंगारी लोकांचे असे एक वैशिष्ट्य असते की त्यांच्या मनात असलेला विषय कधीही थांबत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला जर दारूचे व्यसन असेल तर त्याच्या डोक्यात कायम तेच घोळत असते. पण अशा सिद्धस्थानामुळे जर कोणाविषयी मनुष्याच्या अंतःकरणात विरक्ती निर्माण झाली तर काही काळापुरती एका होईना त्याच्या मनात विषय येत नाहीत. जोपर्यंत तो त्या सिद्धस्थानी असतो तोपर्यंत विषय त्याला विचलित करू शकत नाहीत. तोपर्यंत त्याच्या मनात विरक्ती टिकून राहते. हा त्या स्थानाचा विलक्षण असा महिमा असतो. म्हणूनच श्री माऊली सांगतात की ते स्थान पाहता क्षणीच विरक्ती त्याच्या मनाला आलिंगन देते आणि त्या योगे त्याच्या मनातले विषय बाजूला होतात. तेल भरलेले भांडे आणि पाणी. यासाठी परमपूज्य श्री मामा एक बहारीचे उदाहरण देत असत. एखाद्या भांड्यामध्ये तेल भरलेले असेल आणि त्या भांड्यात वरून जर पाणी ओतले तर ते पाणी तेलापेक्षा जड असल्यामुळे तेलाची जागा घेते. त्याचप्रमाणे विरक्ती जेव्हा एखाद्याच्या हृदयात शिरू लागते तेव्हा ती हृदयातल्या हलकट विषयांना बाहेर टाकू लागते. विषयी माणसाच्या चित्तात सतत विषयाचेच चिंतन सुरू असते. त्याऐवजी सिद्धस्थानी असताना त्यांच्या चित्तात विरक्तीचे प्राबल्य दिसू लागते. सुप्रसिद्ध कवी गालिब याच्या दिवान ए गालिब नावाचा एक काव्यसंग्रह आहे. त्यात त्यांची शेरो शायरी संग्रहित केलेली आहे. त्यातलाच एक शेर हा संदर्भात आज सांगतो. गालिब याची एक प्रेयसी होती. ते ज्या गावी राहत असत त्याच गावी ती पण राहत असे. त्यांना तिच्याशिवाय अजिबात चैनच पडत नसे. ते रोज तिच्या घरावरून चक्कर टाकीत असत. एकदा त्यांच्या मित्रानं विचारले की तू रोज तिच्या घरी का जातोस? त्यावर त्याने उत्तर दिले की रोज कहता हूँ न आऊँगा कभी घर उसके, रोज उस कूचे में एक काम निकल आता है. मी रोज असे ठरवतो की तिच्या घरी जायचे नाही, पण तरीही रोज त्या